तर गाईज आता मी कुल्लू मनालीमध्ये जो कुल्लू आहे तिथे आहे मी. तर इथून आता नदी वाहिले म्हणजे आता मी मगाशीपासून कधीपासून रात्रीपासून ट्रॅव्हल केलेलं आहे. तर आता मी इकडे कुल्लूमध्ये पोचलेलो आहे. तर तुम्ही नदी बघू शकता, ही बघा इथे नदी आलेली आहे. तर भावांनो आता आम्ही मनालीला पोचलेले आहेत आणि सकाळचे 8:30 झालेले आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता, जो आमचं हॉटेल आहे इथं आम्ही स्टे केलं आहे आज. तर इकडे बाजूला तुम्ही बघू शकता, बघा इथं बर्फ आहे, बघा इथं बर्फ आहे. पण आम्हाला या साईडच्या डोंगरावर जायचं, या साईडचे डोंगराचे जो डोंगर आहे ना त्याच्या मागच्या साईडला आम्हाला जायचं आहे. तर भावांनो तुम्ही बघू शकता ही सफरचंदाची झाडं आहेत, पण ही आता सुकलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही बघा जेव्हा आपल्या पावसाचा टाईम असतो ना तेव्हा ही सफरचंदाची झाडं बसतात. तर आता ही झाडं आहेत ना अख्खी सुकलेली आहेत. तर भावांनो आमच्या रूम आहे, तर त्याच्या खिडकीच्या बाहेर तुम्ही बघू शकता, बघा किती भारी व्ह्यू येतो तिथून, म्हणजे एकदमच भारी व्ह्यू असा येतो बघा. तर भावांनो आता दुपारचे वाजलेले 2:30 वाजलेले आहेत आणि आता मी हिडंबा देवी आहे तिथे चाललोय दर्शनाला. मग इथे तर मॉल रोड आहे, ते आम्ही खरेदी करण्यासाठी म्हणजे शॉपिंग करण्यासाठी जाणार आहेत. तर चला आता जाऊया आपण. तर थंडी पण खूप आहे. तर भावांनो आता आम्ही इथे हिडंबा देवीचं मंदिर आहे तिकडे आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथून आम्हाला वरती चढायला लागणार आहे. तर भावांनो तुम्ही बघू शकता, बघा मंदिर हिडंबा देवीचा. तर गाईचे मनालीचे जे कपडे असतात ना ते कपड्यांवर हे करतात, कपडे घालून शूट करतात, फोटोशूट करतात ते इथे. आणि इकडे आतमध्ये अजून काय काय आहे, तर पण इकडे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट लागतो. तुम्हाला हातात ते सस्ते दिसतात, तर ते तुम्ही कधी पण आले तरी ते हातात घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण ते पहिले तुम्हाला सांगतील बघा हातात घ्या हातात घ्या, आणि डायरेक्ट 30 रुपयाची फाईन मारतात. आणि लगेच सांगतात का 30 रुपये यायचं, हातात पकडायचे 30 रुपये बघतोय बघा. भावांनो इथे मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे आम्ही हिडंबा देवीच्या इथे मंदिराजवळ. आणि इथे बघू शकता ही गर्दी बघू शकता किती लाईन लागलेली आहे, दर्शनासाठी लाईन लागलेली आहे बघा. तर भावांनो आता मंदिरात आमची लाईन लागलेली आहे. तर अख्खे इथे बुटं काढून ठेवले आहेत ना बघा, बुटं सांभाळायला आम्ही माणूस पण ठेवलेला आहे, बघू शकता बघा. तर काहीच आमच्या टूर मॅनेजरनी बघू शकता एकदम परफेक्ट एकदम लाईनीतच शूज ठेवलेले आहेत. आणि बघा आमचा टूर गाईड दर्शन घ्यायला येणार नाही म्हणून तोच इथे राखणदार करणार आहे. इधर तो देख जरा. तर भावानं आता दर्शन घेतलेलं आहे ना. आता इथे आम्ही फोटो काढलेले, फोटो सिलेक्ट करायला लावलेत, कुठले बघायला लावलेत, कुठले बसून येतात. हे मावशीचे ना मावशाचे आहेत, हे दिदीचे आहेत फोटो. तर गाईज आमचा टुरिस्ट गाईड आहे तो आता गाइड करणार आहे, तर गाइड कर रहा था। हिडिंबा टेम्पल हिमाचल का बहुत प्राचीन मंदिर है। महाभारत के टाइम की बात है, मतलब ये पांडव लोगों को मारने के लिए दुर्योधन ने मतलब उनको जलाने के लिए एक महल जो है उसमें उनको जलाने की बहुत कोशिश करी, लेकिन वो लोग वहाँ से भाग गए। वो लोग आए बकाया इधर जो जंगल है यहाँ पे आए, और उसके बाद अरे यार ऐसा तर काहीच आमचा मनालीचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो आहे सोनन व्हॅली आणि त्याच्यानंतर आम्ही अटल टनलला जाणार आहेत। तर आम्ही आता चाललो आहे, चला आपण। तर काहीच ही जागा जी दिसते ना, इथे जो क्रिश पिक्चर होता ना, ते क्रिश पिक्चरची इथे शूटिंग झालेली। तो जेव्हा दगडांवरून इकडे उड्या मारत होता, जंगलात जात होता, ते हा जो वाला स्पॉट आहे ना ते तिथे होता त्याचा स्पॉट। ये क्या दिखना चालू हो गया अभी?
तर काहीच अटल टनलच्या इथे आम्ही पोहोचलेलो आहेत. तर भावांनो इथे आम्ही अटल टनलच्या इथे पोहोचलेलो आहेत आणि ते बर्फ पण खूप आहे आणि थंडी पण जामच बेकार आहे. तुम्ही बघू शकता बघा इकडे इथे फोटोशूट पण चालू आहे. आता इथे थंडी एवढी लागलेली आहे तरी स्वेटर थंडी एवढी बेकार लागलेली आहे स्वेटर काढून मी आता फोटोशूट करायला लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता आणि इथे सारांनी बघा इथं गोला बनवलेला लिंबू गोला. कुठला गोला ग? लिंबू कुठे? हां तर काय तुम्ही बघा सारा बघा लिंबू गोला एवढा वेगळा लिंबू गोला आहे. आता तुम्ही पण लिंबू गोला खाऊ शकता. तर भावांनो आता आम्ही इथे बर्फ फोटो काढलेले आता थंडी लागायला लागलेली आहे. तर इथे आम्ही आता सर्व चहा प्यायला लागलेलो ते बघा भावांनो इथे आता कॉफी घेतलेली वेळेला भावांनो यांनी वाटते काहीतरी शक्तिमान झाला एवढा बेकार शक्तिमान झालाय तो डायरेक्ट कपडे काढलेले त्यांनी हो बघा कपडं काढून डायरेक्ट फोटो काढायला लागले. एवढे फोटो प्रेमी असतात मला माहीत नव्हता मी पण होतो मी डायरेक्ट तुम्ही बघता स्वेटर काढूनच फोटो काढलेले आहेत. तर भावांनो इथे अटल टनलच्या इथून आम्ही फोटो पण काढलेले आहेत व्हिडिओ पण काढलेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे पुढे तर सोलून व्हॅलीला आता आम्ही जाणार आहेत. तर तिकडून जाऊन ब्लॉग असेल तर आपण आता जाऊया तिथे. पण इकडे थंडी एवढी बेकार आहे ना मगाशी ते काय नव्हती पण आता जाम बेकार थंडी आलेली आहे वारा सुटला आहे. तर भावांनो आता मी सोलून व्हॅलीच्या इथे आलेलो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इथे बघा पॅराग्लायडिंग काय काय करतात म्हणजे आपल्याला जमत नाही. आपल्याला इथं बघू शकतात कशी उतरतात बघा आपल्याला जमत नाही म्हणून आपण करतच नाही कारण आपल्याला माहिती आहे आपली हिंमत नाही पात्रता नाही आहे म्हणून आपण ते करणार नाही. आपण फक्त जाणार रोपेमध्ये आपण फक्त जाणार येणार. तर गाईज तर हे बघा हे तुम्ही बघू शकता एकदम बर्फाचं बनवलेलं आहे बघा युपक आला आला आला. ती बघ झाली ठक्कर म्हणून तर मी जायला बघत नाही मला माहिती आहे आपला विषयच नाही तो. तर गाईज मगाशी आम्ही ते डोंगराजवळ गेलो बर्फ होता तिथे गेलो तर तिथे म्हणजे स्नो पडताना काय भेटलेला नव्हता पण आम्ही आता खालती आलो आहे. आमची लक म्हणजे एवढा दरीच म्हणजे एवढा मी याद आलेलं ना म्हणजे तर भावांनो आता मी दुसऱ्या ठिकाणावर आलेलो आहे. वैशिष्ट्य ऋषी असं मंदिराचं नाव आहे. तर ते ऋषी म्हणजे श्रीराम आहेत ना त्यांचे गुरु होते तर त्यांच्या मंदिरात आपण आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता हा बघा मंदिर भावांनो तुम्ही बघू शकता हा बघा मंदिर लाकडी काम आहे इथे लाकडी अख्खं कोरलेलं आहे बघा डिझाईन जेवढी पण डिझाईन अख्खीकडे लाकडाची डिझाईन आहे. तर गाईज आता मी मनालीमध्ये आहे तर आता मी जाणार आहे कुल्लूला. तर तिकडे पॅराग्लायडिंग काय काय असं ॲक्टिव्हिटी आहेत ते मी करत आता सकाळचे वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत आणि आता आपण जाऊया. तर गाईज आता मी कुल्लूला पोचलेलो आहेत तर आता आम्ही रिव्हर राफ्टिंग आहे ते करायला जाणार आहेत. तर चला आता आपण जाऊया. तर गाईज आता इथे रिव्हर राफ्टिंग करतात तिथे मी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हा बघा पाणी तिथून आपलं तिकडून येणार त्यात आपण रिव्हर राफ्टिंग करून तर गाईज पाणी एवढं थंड आहे ना हात जोडू बघा असं वाटतं की बर्फात अटकलेला आहे एवढा त्याच्यात थंड पाणी म्हणजे डायरेक्ट बर्फ जो उचलतो डायरेक्ट तीच नदी वाहून तो खूप पाणी हा म्हणजे एवढा थंड पाणी आहे ना तर सांगून फायदा नाही जाम एका थंड पाणी येऊ.
भावांना आता करून आलेलं आहे आणि त्याला खूप बेकार थंडी लागायला लागलेली आहे तर डायरेक्ट जॅकेट घातलेलं आहे मी तर आता तर गाईज आता आमची मनालीची जर्नी संपलेली आहे तर आता आम्ही चाललो आहे धर्मशाळा आहे तर आता नेक्स्ट ब्लॉग आपला तिथेच असणार धर्मशाळा तर चला आपण आता जाऊया.